नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आज आपण छोटी पर्स बघणार आहोत, जे लेडीज छोटे पैसे म्हणजे बाजारामध्ये वापरत्या किंवा म्हाताऱ्या बाया पण वापरत्या। तर त्याच्यासाठी आपण छोटी पर्स बनवणार आहोत। तर बघा, इथं मी कापड घेतलेलं आहे, असं घेतलेलं आहे 11 आणि हे पण तसंच घेतलेलं आहे, आतून अस्तर लावण्यासाठी 11। तर लांबी आहे 11 आणि याची रुंदी आहे 4.5 घ्यायची आपल्याला। तर बघा, मी याची 4.5 घेतलेली आहे आणि हे आपल्याला हे अस्तर आहे आणि हे ब्लाउज पीस आहे, म्हणजे वेलवेटचं ब्लाउज पीस घेतलेलं आहे मी। तुम्ही कोणतं पण घेऊ शकता। तर इथं घेतलेलं आहे 2 चेन रनर सोबत। तर पहिले आपण याला इथं चेन लावून घेऊया। आधी आपल्याला याचे 2 पीस करून घ्यायचे आहे वेगवेगळे। तर बघा, अशी 2 वेगवेगळे कट करून घ्यायचे आहे आणि इथून आपल्याला एक साइडचं हे 1 इंचाने पण कट करून घ्यायचं आहे। तर बघा, असं 1 इंच मार्किंग करून घ्यायची आणि कट करून घ्यायचं आहे। आपण डबल चेनचं करणार आहोत। तर बघा, असं कट करून घेतल्याच्या नंतर आपल्याला आता ही इथं चेन अशी लावून घ्यायची आहे। ही तुम्ही वाटलंस तर रनर काढून पण घेऊ शकता। तर बघा, अशी आपल्याला ही चेन इथं लावून घ्यायची आहे। तर बघा, अशी आपल्याला ही चेन लावून घ्यायची आहे आणि याला अशी दाब टीप देऊन घ्यायची आहे। तर बघा, या पद्धतीने म्हणजे आपण हे 1 इंचाचं घेतलेलं आहे, त्याला पण असं इथून याला उलटं लावून घ्यायचं आणि दाब टीप देऊन घ्यायची आहे। तर हे बघा, असं आणि याला दाब टीप देऊन घ्यायची आहे। आणि हे चेन वगैरे आपल्याला स्टेशनरी दुकानामध्ये मिळून जाते। तर बघा, आता ही आपण ही चेन याच्यामध्ये पॅक करून घेऊया। तर बघा, रनर टाकण्यासाठी आपल्याला याच्यावाली ही चेन असते, त्याच्यावाले थोडे थोडे असे कोपरे काढून घ्यायचे असते आणि मग हे रनर असं टाकायचं असतं, म्हणजे सोपं जातं मग यांनी असं। हे बघा, असे कोपरे घालून घ्यायचे, एकदम सोपं जातं मग रनर टाकण्याला। आणि हे धागे येते, ते धागे असे आपल्याला ओढून घ्यायचे। हे बघा असं। तर आपले रनर बसून झालेलं आहे। आता इथं पण आपल्याला जी चेन आहे ही पण इथंच या प्रकारे अशी लावून घ्यायची आहे, उलट्या साईडने अशी ठेवून घ्यायची आहे आणि अशी पॅक करून घ्यायची आहे। तर बघा, अशी टीप मारून घेतलेली आहे। आता याला आपण दाब टीप देऊन घेऊया। तर आता आपल्याला याचे पण 2 कट करून घ्यायचे आहे समान सारखे। हे याला पॅक करून घ्यायचं आहे आणि हे याला पॅक करून घ्यायचं आहे, असं इथपर्यंत। इथकडं नाही करायचं आहे आपल्याला, इथपर्यंतच पॅक करून घ्यायचं आहे। जे रनर आहे इथपर्यंत आहे असं। आधी चारी बाजूकडून आपण हे पॅक करून घेऊया। तर बघा, इथपर्यंत आपण हे चारी बाजूकडून पॅक करून घेतलेलं आहे। हे ओपनच ठेवायचं आहे आपल्याला असं, फक्त जी आपण इथून ही पहिली चेन लावलेली आहे तिथून आपल्याला हे पॅक करून घ्यायचं आहे चारी बाजूनी। आता हे पण आपण चारी बाजूनी पॅक करून घेऊया। तर बघा, हे चारी बाजूकडून पॅक करून घेतलेलं आहे। तर आता आपल्याला ही चेन अशी इथून अशी लावून घ्यायची आहे। हे बघा, अशी ठेवून आपल्याला ही अशी पॅक करून घ्यायची आहे। तर बघा, अशी टीप मारून घेतलेली आहे। तर आता आपल्याला याला दाब टीप देऊन घ्यायची आहे। हे अशी मध्ये आतमध्ये कापड घालून घ्यायचं असं या साईडनी आणि दाब टीप देऊन घ्यायची आहे। तर बघा, या पद्धतीने
तर बघा दाबटीप देऊन घेतलेली आहे. तर मी हे जे उरलेले होते ते टोकं ते कट करून घेतलेले आहे. आता आपण ही चेन याच्यामध्ये टाकून घेऊया. याच्यामध्ये कशी घातली सेम तशीच या प्रकारे याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. तर बघा टाकून घेतलेले आहे. आता हे जे आपण काढलेले कट करून घ्यायचं आहे. आणि आता असं करून आपल्याला आता ही लेवल आहे, ही लेवल धरायची आहे अशी, आणि अशी चारही बाजू पण आता आपल्याला ही अशी पॅक करून घ्यायची. म्हणजे ही बाजू सोडून हे 3 बाजू आपल्याला ह्या पक्क्या पॅक करून घ्यायच्या आहे. तर बघा मी हे तिन्ही बाजूकून पक्की टीप मारून घेतलेली आहे. तर आता आपण हे सोयीचं करून घेऊया. आणि इथं थोडेसे कट मारायचे या कोबऱ्याला आपल्याला. तर बघा सोयीचं करून घेतलेलं आहे. तर बघा आपलं 2 पॉकेटचं असं पर्स तयार झालेलं आहे छोटीशी. तर हे बघा इथं चिल्लर ठेवू शकता इथं, आणि कॅश ठेवू शकता म्हणजे नोटा. तर बघा एकदम सुंदर अशी आपली पर्स तयार झालेली आहे छोटीशी. तर हे बघा. तर तुम्हाला आजची पर्सची व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा, आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.